सित्या गायकवाड गावरान तडका. नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध्या गायकवाड. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी निघालो होतो गावरान तडका या हॉटेलला भेट देण्यासाठी आणि आपल्याला ट्राय करायची होती आज चित्रथाळी. बऱ्याच दिवसापासून आपल्याला हॉटेल गावरान तडका या हॉटेलला जायचं होतं, पण आपला काही योग येत नव्हता. हॉटेलमध्ये एंट्री करताच आपल्याला उभी असलेली स्टॉक मध्ये बोकडं दिसली. एवढी मोठी हॉटेल चालवायची म्हणल्यावर स्टॉक मध्ये बोकडं तर असायलाच पाहिजे. व तसेच आज सकाळी सकाळी एका बोकड्याचा बेत पाहायला भेटला. हे सगळं पाहून झाल्यावर आपली नजर गेली ग्राउंड एरिया. ग्राउंड एरिया म्हणजे हवेशीर बसण्याचं ठिकाण व अतिशय स्वच्छ. थोड्याच वेळामध्ये त्यांच्या भाजी करण्याची प्रक्रिया चालू झाली. मसाल्यांचा अतिशय सुंदर वास येत होता. ते सर्व पाहून झाल्यावर आपण निघालो एसी रूम पाहण्यासाठी. एसी रूम मध्ये पोहोचलोच होतो की अतिशय वेगळ्याच प्रकारची वाईब आली. थंडगार हवा आणि अतिशय नीटनेटकेपण. मग लगेच चित्रथाळीची ऑर्डर देऊन टाकली. ऑर्डर येईपर्यंत थोडीशी विश्रांती घेतली. तोपर्यंत कांदा लिंबू हे सगळं लावण्यात आलं. अवघ्या काही क्षणामध्ये आपली चित्रथाळी हजर झाली. तसं तर दुरूनच फार सुंदर असा वास येत होता. दिसायला जेवढी छान दिसत होती तेवढी चवीलाही असावी असं मला वाटत होतं. खरं तर मित्रांनो, मी सुद्धा जीवनामध्ये पहिल्यांदा चित्रथाळी ट्राय करत होतो, त्यामुळे माझी एक्साइटमेंट अजूनच फार वाढली होती. अतिशय सुंदर अशी चित्रथाळी ट्राय करण्यासाठी मी तयार झालो. गावरान तडका म्हणल्यामुळे गावरान पद्धतीनं लिंबू आणि कांदा हे सोबत असलंच पाहिजे. भाजी तर एक नंबर दिसतच होती, त्यासोबत चपात्याही एक नंबर होत्या. पहिला घास खातच होतो की तेवढ्यातच डोळ्यातून आग आणि कानातून धूर निघाला. पहिला घास खाताच समजलं हॉटेलचं नाव गावरान तडका का ठेवला असं. मग काय, मी लागलो पटापटा आपली चित्रथाळी समाप्त करण्याच्या मागे. मित्रांनो, मी तर चित्रथाळी टेस्ट केली आहे, पण तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. आज नक्कीच मला ही चित्रथाळी ट्राय केल्यानंतर कळालं हॉटेल गावरान तडका म्हणजे विषय खोल आहे. तसं तर हॉटेल गावरान तडक्याला चिकन थाली, मटन थाली, चित्रथाली असे सर्व प्रकारचे थाल्या अवेलेबल आहेत. असेच ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.